खरं सांगू, जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत, एक दिवस त्याच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहत नाही. ऐका ऐका, जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो, एक दिवस त्याच रक्त त्याला वृद्धाश्रमात हाकलून दिल्याशिवाय राहत नाही. पण जे रक्त इतरांच्या रक्ताचा विचार करतो, त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. हा आतापर्यंतचा इतिहास. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. दुर्दैवी परिस्थितीमध्ये श्री महाराजांना स्वराज्य निर्माण केलं होतं. हिंदुस्थानच्या मातीचा कणकण हिरव्या झेंड्याचे सावटाने अपवित्र झाला होता. जिकडे तिकडे किंकाळ्या आक्रोश ऐकायला येत होता. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते. मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने. आकांत. आणि अशा आकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंग्या घायाळ केला, अफजल्याचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायाला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा मायबाप. अशा छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राच्या पावन आणि पवित्र मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, जाती जातीत भांडण लावणारे, सगळ्या जातींना एका ताटात जेवायला लावणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, राज्याचा राज्यकारभार चालवताना नशेमध्ये बेधुंद होणारे, पण एवढं बलाढ्य स्वराज्य निर्माण करून सुद्धा उभ्या हयातीत ज्यानं सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही, असा एकमेव संस्कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, बायांना नाचवणारे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, बायांना नाचवणारे, पण जगाच्या पाठीवर एकमेव जाणता राजा झाला माता माऊल्यांना वाचवणारा. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत केलं होतं. मराठा होता, धनगर होता, चमार होता, कुमार होता, साळी होता, तेली होता, माळी होता, भिल्ल होता, वडार होता, रामोशी होता, मातंग होता, बौद्ध होता, मुस्लिम होता, ब्राह्मण होता. 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. मावळ्यांची जात एकच, मराठा. मराठा या 3 अक्षरी शब्दाखाली 18 पगड जातींना एकत्र महाराजांनी केलं होतं. मराठा हा शब्द जातीवाचक नाही, मराठा शब्दाचा अर्थ होतो महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजे मराठा. महाराष्ट्रातला मुस्लिम सुद्धा मराठा आहे, हे छत्रपती शिवरायांनी मावळ्याला दिलेली शिकवण आहे. आजही देशाच्या राष्ट्रगीतामध्ये प्रत्येक राज्याचा उल्लेख आहे आणि महाराष्ट्राचा उल्लेख काय आहे? पंजाब, सिंध, गुजरात, पुढे मराठा. मराठा म्हणजे हा समाजाचा नाही तर महाराष्ट्राचा, देशाच्या राष्ट्रगीतात गौरवानं केलेला उल्लेख आहे. आणि हा उल्लेख करायला भाग पाडणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक एक रणमर्द मावळा सोबत घेतला होता. राजा मी जातो, जाऊन भिडतो दुश्मनाशी, करतो त्या दुश्मनाची माती. राजा तुमच्यासारखे आमच्यासारखे लाख वेळे तरी चालेल, पण आमचा लाखाचा पोशिंदा राजा जगलाच पाहिजे. राजांचा जीव वाचवण्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःच्या छातीत वार झेलले मावळ्यांनी आणि याच मावळ्यांच्या जीवावर महाराज स्वराज्य निर्माण करू शकले. राजे पन्हागडावरून
सिद्धी जोहर नावाच्या मगरमिठीमध्ये अडकले होते. पन्नागडावरून महाराजांना सुटका करून घ्यायची होती. विशाळगडावर महाराजांना पोहोचायचं होतं. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये 350 मावळ्यांना घेऊन थांबले होते आणि राजाला शब्द दिला होता, जावा जावा राजा जावा, लवकर विशाळगड जवळ करा. विशाळगडावर पोहोचता क्षणी 3 तोफांचे बार द्या. तोफांचा आवाज आला का मी समजू माझा राजा गडावर पोहोचला. राजे गडावर निघाले. 350 मावळे झाडाझुडपात लपून बसले. बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये गनिमांचं रक्षण करतायत. गनिमांना एकाही पुढे जाऊ द्यायचं नाही. सिद्धी मसूद नावाचा दुश्मन हजारो दुश्मनाची फौज घेऊन बाजींच्या जवळ आला. बाजीला त्यानं पाहिला आणि म्हणाला, रुको, यही दुश्मन की सेना छुपी हुई दिखती है. आवाज बाजीच्या कानावर आला. मान वळवली आणि डरकाई टाकली. ओय, बाजीचा आवाज होता तो. कुठं निघालात? पुढं. तुमचा बाप शिवाजी राजा तर कधीच सुखरूप विशाळगडावर पोहोचला. वा माघारी. हजारो दुश्मन बाजीच्या अंगावर धावून आले. झाडाझुडपात लपून बसलेले बाजीचे 350 मावळे रणांगणात आले. ताल समशेर उपसला गेला. सपासप वार होऊ लागले. हजारो दुश्मनाला बाजीचे 350 मावळे काम पडू लागले. अरे सपासप वार होत होते. कुणाचे हात छाटले जात होते, कुणाचे पाय छाटले जात होते, कुणाचे मस्तक छाटले जात होते. घोडखिंडीत रक्ताचा सडा पडत होता. बाजी हजारो दुश्मनाला सडेतोड उत्तर देते होते. छातीवर वार झेलत होते तरी लढत होते. आता बाजीच्या अंगावर एक ठिकाण उरलं नाही जिथं वार झाला नाही तरी बाजी लढत होते. रक्तबंबाळ झाले होते. रक्तबंबाळ झालेल्या बाजीकडे कुणी पाहिलं असतं तर शेंदूर फासल्या बजरंग बली सारखे दिसत होते. बाजीकडे जर कुणी पाहिलं असतं तर वाटलं असतं साक्षात यमराज सुद्धा बाजीच्या पाठीशी उभे आहेत की काय, असं चित्र दिसत होतं. तरी बाजी लढत होते. आता मावळ्यांना वाटू लागलं बाजी काही वेळात मरणार. आणि एक मावळ्या म्हणत होतो, ओ बाजी, बाज की बाजी, आता बाज बाजी, किती लढताय? तुम्हाला चिंता नाही वाटत का वार झाले त्याची? तुम्हाला भीती नाही वाटत का मरणाची? त्यावेळी बाजी म्हणाले, ओय, ना चिंता ना भीती, कारण देव आमचा शिव छत्रपती. बाजी लढत होते. शेवटच्या क्षणापर्यंत लढले. आता बाजी शेवटचा श्वास घेणार. त्यावेळी राजेगडावर पोहोचले. 3 तोफांचा आवाज कानावर आला. 1 2 3 जमिनीवर कोसळले बाजी. विशाळगडाकडे हात केला आणि म्हणाले, राज, तुम्हाला दिलेल्या शब्दा खातीर जोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचत नाही, गडावर पोहोचून तोफांचा आवाज या बाजीच्या कानावर येत नाही तोपर्यंत एकाही दुश्मनाला पुढे येऊ देणार नाही असा शब्द दिला होता. तुम्हाला दिलेल्या शब्दा खातीर या बाजीनं स्वतःच्या जीवाची बाजी लावली. राज, घ्या या बाजीचा शेवटचा मुजरा केला आणि प्राण सोडला बाजीनं. तुम्ही म्हणाल, महाराज, बाजीचा प्रसंग कशासाठी? कदाचित 350 वर्षापूर्वी बाजी प्रभून शिवरायावरती होणारे वार आपल्या छाती झेलून जर घोडखिंड लढवली नसती आणि बाजी ऐवजी जर राजे मारले गेले असते तर कदाचित आज अकोली गावात सप्ताह सुद्धा झाला नसता. हे उपकार त्या बाजींचे. म्हणून महाराज म्हणतात, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. ज्यांचं जीवन दुसऱ्यासाठी आहे महाराज, त्या विभूतींचे, त्या संतांचे उपकार काय सांगावे. महाराज, कळालं आम्हाला. आता महाराष्ट्रामध्ये सध्या त्या शिवछत्रपतीच्या पावलावर पाऊल ठेवून छत्रपतीचे वंशज जरी नसले, छत्रपतीच्या